हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्र निवासिनं नमामि वेदांत विदाम वरिष्ठं। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांची केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता। चला विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 43वा। करण आणि कारण यातील भेद, फरक, कारणातला आणि करणातला फरक। कारण म्हणजे काय आणि करण म्हणजे काय? आपण कारण हा शब्द व्यवहारामध्ये हमेशा वापरतो। तेच कारण, शब्द तोच आहे, पण करण हा शब्द आपण कधी वापरतच नाही। कारणाला आणि करणाला असं वेगवेगळं का समजलं गेलं असावं? कारण म्हणजे करण नाही, आणि करण म्हणजे
कारण नव्हे. मग याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण कधी जाणला का? अहो, फरक जाणायचं तर लांबवळच घ्या, ते तर दूरच राहिलं फरक जाणायचा. पण करण हा शब्दच आपण ऐकलाच नाही, आणि त्याच्या अर्थाचं ज्ञान कसं होईल? जो जन्मालाच आला नाही तो दृष्टत्वाला कसा येईल? दृष्टत्वाला येण्यासाठी वस्तू असावी लागते, आणि जर वस्तू असून तिचं जर ज्ञान होत नसेल तर त्या ठिकाणी अज्ञान मानावं लागतं. कारण वस्तू असून ती ज्ञात असतेच असंही नाही, आणि वस्तू नसून ती ज्ञात असते असंही नाही. वस्तूचं ज्ञान होण्यासाठी वस्तू असावी लागते किंवा नसावी लागते, या वस्तूवर अवलंबून नाही. जसं उदाहरण घ्या, आपणाला एखाद्या वस्तूच्या ठिकाणी प्रवृत्ती होते, आपणाला ती वस्तू घेण्यासाठी आपण प्रवृत्त होतो, सरसावतो. मग वस्तू दिसली की आपण सरसावतो का, घेतो का? म्हणजे वस्तू दिसली की आपण ते घेण्यासाठी प्रवृत्त होतो का? वस्तू दिसल्यावर मनुष्याची वृत्ती कशी आहे? वस्तू दिसली की ती वस्तू घेण्यासाठी तिथं जातो ना. मग वस्तूच्या ठिकाणी जी मनुष्याची प्रवृत्ती होते ही त्या वस्तूमुळे होते का कशामुळे होते? हा, आपली जी प्रवृत्ती होते का ती त्या वस्तूमुळे होत नाही. अगोदर त्या वस्तूचं ज्ञान व्हावं लागतं, आणि ते ज्ञान जर अनुकूल असेल तर प्रवृत्ती होते, नाहीतर मग प्रवृत्ती कशावर अवलंबून आहे? वस्तूवर आहे का वस्तूच्या ज्ञानावर आहे? विचार करायची गोष्ट आहे ना. गुरुजी म्हणायचे बड़ी सोच की बात है. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपणाला वाटतंय की वस्तू दिसली की आपली प्रवृत्ती होते वस्तू घेण्याविषयी, पण तसं नसतंय. त्या वस्तूचं अगोदर ज्ञान होतंय, आणि ती वस्तू आपल्या कामाची असली तर प्रवृत्त होतंय, आणि ती वस्तू जर प्रतिकूल असेल तर प्रवृत्ती होते का तिथे? अहो, एखादं वाटावर जर चांगलं चराट नावं पाडलेलं असलं कुणाचं दावतवर कान घ्या गडे म्हणतात, गडे आपल्या बैलाला कानी व्हायलीची, आपली जनावर एकतरी याच्यानं बांधणं होत आहे. झटकन त्या ठिकाणी मनुष्य तसं ज्ञान करतय आणि ती वस्तू घेत आहे, हे का नाही? काहीतरी कामाची वाटली, तिचं ज्ञान झालं, तिचं कार्य काय होणार आहे, त्यावेळेस ती वस्तू पटकन उचलून घेतो. आणि जर त्या दोरीच्या ठिकाणी जर सर्प असला तर पटकन घ्यावं की उचलून? दोरीपेक्षा किती चांगला असतो तो, चोपडात येळा असतो, त्याच्या टिपक्या असतात, पुन्हा पाठीमागे धावता धावता असतो, तो निमुळता असतो, दोरी पारता ओपत का नाही? मग त्या ठिकाणी का प्रवृत्ती होत नाही त्याला घेण्याची? त्याच्याबद्दल ज्ञान झालं, ज्ञान. आणि ते ज्ञान कसं झालंय? प्रतिकूल झालं, म्हणून त्या ठिकाणी प्रवृत्ती होते का? मग प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या कशावर अवलंबून आहेत? अनुकूल प्रवृत्ती, प्रतिकूल प्रवृत्ती ह्या कशावर अवलंबून आहेत? हा, ज्ञानावर अवलंबून आहे. मग हे सर्व जग जे चालायले ते कशावर चालायले?
ज्ञानावरच चालायलंय का नाही? आणि मग हे एवढं जगत झालंय ते आता याला कारण लागायलेत का नाही? जगतामध्ये एवढे कार्य व्हायले ते कशा व्हायलेत? याला कारण काय? ज्ञान. मग कारणाशिवाय कार्य घडायलेत का? मग कार्य घडण्यासाठी काय लागत आहे? आणि तेच कारण इथं सांगितलंय. आता या कारणामध्ये दोन प्रकार आहेत. कारण एक प्रकारचं नाही. साधारण कारण आणि असाधारण कारण. आता आपल्याला एकच कारण माहित होतं. असाधारण कारण कळत होतं का? कारण तिथपर्यंत बुद्धीनं कधी व्यायाम केलाच नाही जाण्याचा, कसरत केलीच नाही आणि काही कामा बी पडलं नाही ना. कारण इच्छा बी नव्हती परमार्थ करायची. मग परमार्थात आल्यावर काय कळत नाही हो? परमार्थात आल्यावर काय कळत नाही? काही कळत नाही असं नाही. अहो काय कळत नाही असं नाही, सर्वच कळत. एकाच ज्ञान झालं की सर्व ज्ञान आले त्याच्यामध्ये. एक परमात्म्याचा भोग घडला की सर्व भोगाचा भोग त्याच्यामध्ये आला. एका भोगात सर्व भोग, एकाच्या ज्ञानात सर्व ज्ञान आहे. ते एक असं काय आहे? तोच परमात्मा. तो कसा आहे? एकच आहे आणि त्याच्या ज्ञानामध्ये सर्व आहे. त्या परमात्म्याचं ज्ञान झाल्यावर काय होत नाही? तुकाराम महाराज काय म्हणलेत माहितीये का? काय नोहे केले एका चिंतिता नारायणे. अहो एका नारायणाचं चिंतन करून, आत्मप्राप्ती करून काय होत नाही? काय नोहे केले, काय केलं नाही त्यानं? अहो त्यानं मुक्ती मोक्ष मिळवून दिलाय. त्याच्यामुळं मोक्षाला प्राप्त झालोत आम्ही. आणखी याच्यापेक्षा काय करून द्यायचंय? पण संसारिक जीवाची ही धारणा नसते बोलण्याची. तोही म्हणतो आम्हाला काय दिलं नाही त्यानं. घोडी दिली, बंगला दिला, नौकर दिले, चाकर दिले, बायको दिली, मुलं दिले, राहायला वाडा दिला. मनासारखं आम्हाला त्यानं देऊन टाकलंय. आम्हाला काय दिलं नाही. अरे जे दिलंय तर काय याचा विचार केलास का तू? तुला जे वाटायला का त्यानं दिलंय ते दिलेल्याचा तो विचार केला नाहीस. तो मागितलंस ते दिलंय त्यानं. तो मागितलं का ते दिलंय त्यानं. आणि त्यानं दिलंय त्याच्यामध्ये हित आहे का तुझं हे बघितलंस का? तो देतो, पण कसा देतो? आपल्या कर्मानुसार देतो. देतो तो, देत नाही असं नाही. आपण जी इच्छा करतो, इच्छा म्हणजे त्या इच्छानुसार कर्म करतो आणि त्या कर्माची फलामध्ये इच्छा ठेवल्यावर त्या इच्छानुसार तो भोग देतो. तो देणारा आहे. पण आपण जी इच्छा करायलो ती इच्छा आपणाला फलद्रूप आहे का असद्रूप आहे? त्या इच्छेने भयकंपादी दोष जातील का? जन्म मरणाचा फेरा चुकेल का? ह्याचा विचार केला का? आणि जे त्यानं इच्छिलेलं ईश्वरानं दिलंय त्याच्यामध्ये तो धन्यता मानतो आणि त्याच कल्पित वस्तूविषयी तो सत्यत्व मांडून बसतो आणि म्हणतो मला देवानं भरपूर दिलं. आता हे जे त्याचं मानणं आहे हे केवळ अज्ञानात आहे.
आणि मुमुक्षुच तसं आहे का? भक्तांचं तसं आहे का? ते तर पहिली गोष्ट मागतच नाहीत. मुमुक्षु आणि भक्त कधीच देवाला मागत नाहीत. उलट देव म्हणतो, बाबांनो, भक्तांनो, मुमुक्षूंनो, अरे मागा, तुमच्या ऋणातून मला मुक्त होऊ द्या, असा विनंती करतो तो. पण बळच दिलं तरी घेत नाहीत. देवानं, ईश्वरानं बळच जरी देऊ लागला तरी ते घेत नाहीत. का? कारण जो ते देतो देतो म्हणायलाय, त्याला जे द्यायचंय त्याचं स्वरूप काय हे अगोदरच भक्ताला मुमुक्षुला माहित असतं, म्हणून ते मागत नाहीत. आधीच माहित असतंय. म्हणून एखादा फटकळ तोंडाचा जर असला तुकाराम महाराजासारखा, तर म्हणतो, काय आहे तुझ्या जवळ द्यायला? तूच भिकारीनं आम्हाला काय द्यायला निघालास? त्याच्याजवळ काय नाही हो, पण हे म्हणते तूच भिकारीस आणि काय देणार आहेस आम्हाला? म्हणजे यायला जे पाहिजे का ते त्याच्यापाशी नाही. असं कार्यकारण भाव है की नाही, हे असावं लागतो. म्हणजेच कार्याला कारण असावं लागतं. मग जे कारण असतं का, ते कारण म्हणजे ज्याच्यापासून कार्याची उत्पत्ती होते का, त्याला काय म्हणायचं? कारण म्हणायचं. कारण कारण कशाला कारण म्हणायचं? जे कार्याला उत्पत्तीला कारण जे आहे ते कारण आहे. मग उत्पत्तीला कारण काय एकच असतं का? एकापासूनच उत्पत्ती होते का? आताच आपणाला सिद्धांतापर्यंत नाही जायचं. आता या ठिकाणी हे जसं चालले त्यांच्या पावलानं जावं लागेल की. नंतर तर आपलं आपलं आहेच ना. कुठं अडलं तर तर कार्य जे होतं का, त्या कार्याला एक कारण नसतं. कारण एका कार्यापासून कार्य होतच नाही, घडतच नाही. एका कार्यापासून, एका कारणापासून कार्य होत नाही. तुम्ही व्यवहारात पाहत असता, अहो, नुसतं तुम्हाला पेरणी करायची असेल, रान भिजविले गडे, आता वापसा झाली आणि आता पेरायला आले रान, आणि नाही पेरलं तर रान वाळून जाईल. जरा तजवीज करा काहीतरी पेरायची, असं आपण म्हणतो. मग त्यावेळेस पेरायचं म्हणजे काय लागत नाही. पेरायचं म्हणलं की झालं का पेरणं? अहो, त्याला बी लागतंय, बी लागतंय. आता त्या बियाला औषध लावावं लागत आहे. आता ते बी निघाले की कारण पुन्हा ती पण लागती, बैल लागते, जो लागतो, येठण लागतं, त्या ज्वाला शिवळा लागत्या, पेरणारा लागतो. पुन्हा हे झालं का, पुन्हा रासण्या माग त्याला रासण्या कराव्या लागतात. आणि पुन्हा भिजवायचं असलं त्याच्या ओळी काढून ठेवावं लागतात. उघड्यावर करता येत नाही. ते पेरायचं का सोपं आहे का? हे किती लागायले. म्हणजेच नुसतं पेरायचं म्हणून भागत नाही, पेरायला काय लागतंय याचा विचार करावा. अनेक कारण लागते. तर
रान वापसावर आलेलं आहे का नाही, पण पुन्हा पाऊस पेरल्यावर येऊ नये, बी उगवायची त्या बियाची गॅरंटी पाहिजे. उगवून मरू नये ते बी, उगवून पुन्हा मरू नये. उगवतच काय काय बी पुन्हा उगवल्यावर मरत, काय काय उगवतच नाही. हे इतके कारण लागते तर ते बी उगवायला, आणि मग ते पुढचं तर पुन्हा ते काढणीला येऊस तर ते तर वेगळंच राहिलं. तसं कारण एका कारणावर काहीच होत नाही, एका कारणावर धकतच नाही. मग कार्याची उत्पत्ती होण्यासाठी कारण लागतं हे जरूर आहे, पण किती कारण लागतात? 9 कारण लागतात. 9 कारण. 9 कारणा वाचून जगतामधलं कोणतीच कार्य घडत नाही. 9 कारण आहेत. पण माणूस मोजीत बसत नाही बर का, मोजीत बसत नाही. जसं संसारात लागणार खर्चा माणूस हिशेब ठेवीत नाही. संसारात लागणारा खर्चा आता ते रोजचाच आहे की, आणि त्याचा हिशेब कोण करून ठेवीत? पण किती खर्च होतय, कशाला होतय, याची जर आपण टिप्पणी केली तर संसारात अमुक याला पैसा लागतो, याला खर्च करावं लागतं, अशी काही एक गोष्ट आहे का? तसं कार्याला कारण किती लागतात हे सुद्धा आपण मोजित नाहीत. मोजित नाहीत म्हणजे गरजच पडत नाही, है का नाही? म्हणजे इतका सूक्ष्म कोण विचारच करीत नाही. या ठिकाणी त्या कारणाचं संख्या सांगितली. एवढे कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही म्हणतात ते. मग कारण हे किती कारण आहेत? एक जर कार्य घडायचं असेल तर त्याला 9 कारण लागतात. एका कार्याला कार्य एकच आणि कारण काय बंद पड होते कार्य करण्यात. मग ते काहीतरी म्हण होती, आठवण मला आता. म्हणजे मिळाले कार्य एकच व्हायला त्याला किती जमा करावं लागायलेत कारण. आता ती कारण आपण बघूया. ग्रंथकार म्हणतात ही जी 9 कारण आहेत ही साधारण कारण आहेत. ही कोणती येतं? साधारण कारण लागणारी 9 आहेत. आणि ती कोणती? अगोदर त्यांनी काय म्हणले ते पहा. याचे यावत सर्व कार्यास जे कारण असते ते साधारण कारण. याचे यावत म्हणजे हे जर आपल्याला जे जगत जे दिसायला लागले याच्यामध्ये जे कार्य व्हायले त्या कार्याला जे कारण लागते का ते साधारण कारण लागतात. आणि ते साधारण कारणे 9 आहेत. हे कारणाशिवाय होत नाही. जगातले कार्य कारणाशिवाय होत नाही. तर ते कारण किती? तर एकच कार्याला 9 कारण लागत येत. तीच 9 कारणे कोणती आहेत ती पहा. नंबर 1 ईश्वर. 1 नंबरला कोणता आलंय? ईश्वरा वाचून कोणतंच कार्य आता आपल्याला तर माहित आहे का नाही?
ही सर्व कार्य जी होतात ईश्वरापासूनच होतात. या सर्व गोष्टीला कारण कोण आहे? मग ते एकच कारण सांगितलं तरी काय होत होतं असं वाटतंय बर का. ईश्वर एकच कारण सांगायचा. आणि मग काही जण गेले असते किंवा एकच ईश्वर कारण सांगा, दुसरे कारण सांगायची काय गरज आहे? कारण सर्व करता तोच आहे आणि तो अलौकिक आहे. दुसरे कारण मानायची काय गरज आहे? पण ईश्वर म्हणतो बाबा हा बोजा माझ्यावर कशाला टाकायला, हे गबाळ मायाजवळ कशाला? कारण हे जे कार्य घडणार आहे का हे तुमच्या कर्मानुसार घडणार आहे. याला मी कारण नाही. कारण आहे पण कसं आहे? अभिन्न आहे. मी प्रत्यक्ष त्याला ते तुमच्या कर्माचंच आहे. जे कार्य घडणार आहे का ते तुमच्या कर्मानुसार घडणार. म्हणून मी त्या ठिकाणी फक्त अलिप्तवादातून कारण राहतो. म्हणून ईश्वर हे एक कारण आहे. आणि नुसता ईश्वर असूनही चालत नाही. मग काय लागते? त्या ईश्वराला इच्छाही करावी लागते. कारण इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय पुढील कार्यच होत नाहीत. अगोदर इच्छा व्हावी लागते, है की नाही? नाही एखादा म्हणला का हो यंदा लग्न करायचंय का, तो काय म्हणेल? जर इच्छा असेल तर हो म्हणेल, आणि इच्छा नसेल तर इच्छेवरच आहे ना अवलंबून. मग इच्छा लागेल का नाही? तशी ईश्वराला इच्छाही लागते. जगत निर्माण करायचंय का, तशी त्याला इच्छा व्हावी लागते. आणि मग ज्यावेळेस या ब्रह्मांडाचा प्रळय काळ होतो आणि नंतर ज्यावेळेस सृष्टी उत्पत्ती करायची असते का त्यावेळेस ईश्वर इच्छा कारण आहे. ईश्वर इच्छेशिवाय सृष्टीची उत्पत्तीच होत नाही. म्हणून त्याची इच्छा एक लागते. जशी आपली इच्छा असली तर आपले कर्म घडत नाहीत, तशीच ईश्वर इच्छा सुद्धा आपल्याला जन्माला घालायची त्याला इच्छा व्हावी लागते, है का नाही? तशी ईश्वर इच्छा हे एक कारण आहे. झाले का दोन कारण. तिसरं कारण आहे ईश्वर ज्ञान. ईश्वराच्या ठिकाणी ज्ञान पाहिजे तसं, है का नाही? आता आपण मानला ईश्वर सर्वज्ञ असतो म्हणून, पण ते पाहिजे ना, त्याच्या ठिकाणी ते कारण मानावंच लागल ना. ईश्वर ज्ञान कशी सृष्टी निर्माण करायची, कोणता जीव पाहिल्यानं कुठे होता, कुठे कर्म करीत होता, त्याचं कुठेशी आदृष्ट राहिलंय, तिथं त्याची मांडणी करायला त्याला ज्ञान, है का नाही? जसं रेल्वे प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी अगोदरच त्या रेल्वे मधल्या ऑपरेटरला, है का नाही, ज्ञान असतं की आता रेल्वे ह्या प्लॅटफॉर्मवर उभी करायची आहे. वास्तविक पाहता तो करीत नाही, पण त्या रेल्वेचा ड्रायव्हर कुठं असतो? ह्या स्टेशन, ह्या पटडीवर आणायची, प्लॅटफॉर्मवर आणायची, याचा ड्रायव्हर कुठं असतो? त्या स्टेशन मध्येच असतो. रेल्वे कोण्या प्लॅटफॉर्मवर आणायची ते रेल्वे चालविण्याबरोबर नाही, त्याचाच एक इकडं ती रेल्वे इकडे येण्यासाठी ते हे करते ते दिशा, आणि मग ती रेल्वे आपण मग तेच ते येते. म्हणजे अगोदर त्याचं काय करावं लागतंय? ज्ञान. ते अगोदर लागतंय, ते कारण मानावंच लागतंय. आणि जर तसं नाही केलं तर कार्य होईल का? बिघडन,
है का नाही? सगळंच बिघडून मधात बसले बी सगळे बिघडून जाते, है का नाही? म्हणून ईश्वराची इच्छा हेही लागत आहे. घटकाभर धरा आपण ईश्वर आहेत, आपण घटकाभर समजण्यापुरतं का व्हायले आपण ईश्वर आहेत. आणि आता आपणाला रात्र झाली आणि रात्रीचं जेवण करायचंय, तर ते ज्ञान व्हायला पाहिजे का नाही? जेवण्याचं ज्ञान व्हायला पाहिजे का नाही? मग ते ज्ञान आपल्या ठिकाणी असणं हे भोजनाचं काय आहे? कारण आहे. रात्रीच्या भोजनाचं कारण आहे ज्ञान, इच्छा. आणि आपण असायला पाहिजेत ना ईश्वर. तस हे जे सांगितलंय ब्रह्मांडातलं, तेच पिंडात मानायचं. जसा ब्रह्मांडामध्ये नियम आहे का, तसाच पिंडाचा नियम आहे. हे 3 कारण पाहिले आपण. ईश्वर, ईश्वरीच्या, ईश्वर ज्ञान आणि ईश्वर प्रयत्न. नुसतं ज्ञान होऊन बी जमत नाही. जेवणाचं ज्ञान झालंय, आता आपल्याला भूक लागली, जेवायला पाहिजे, पण प्रयत्न बी करावे लागतील. दात कमजोर झाला असलं तर अगोदर काला करावं लागल, चुरावं लागन, ते मग झालं तर खाता येईल, हे का नाही? प्रयत्न करावे लागतील ना. घास ताटातला घास हातानं तोंडात न्यावं लागल, तोंडात गेला तरी ते चावावं लागल आणि पुन्हा गिळावं लागल. प्रयत्न तसे ईश्वर प्रयत्न सुद्धा लागतात. सृष्टी उत्पन्न करण्यासाठी ईश्वराचे प्रयत्न सुद्धा लागतात, किंवा जगातले कार्य होण्यासाठी सुद्धा ईश्वर प्रयत्न लागतात. 4 झाले. आता 5वं जे आहे ते काल आहे. काल, काल म्हणजे काय? काल, काल म्हणजे आता आज आणि कालचा दिवस ते काल नाही. काल, काल, काळ धरा ना. काळ आपण जसं म्हणतो ना, हा हिवाळा आहे, हे पावसाळा आहे, हे काळ आहे का नाही? तसं तो काळ एक लागतो. कशाला? कार्याच्या उत्पत्तीला कालाची गरज आहे का नाही? कोण्या काळात काही येतंय का? काल लागत आहे. आपण या ठिकाणी आता कुठं साळी पेरतोत का आपल्या इथं? तसा काळ नाही ना इकडं. म्हणून कोकणामध्ये तो काळ असतो, किंवा देश, है का नाही? म्हणजे त्यांना सुद्धा काळ लागतो तिथं, आणि आपणालाही काळ लागतो. मग आपल्या देशावर ज्वारी पिकते, त्याला काही काळच लागतो. ज्वारी कधी पेरत नाहीत आपण, कापूस कधी लावत नाहीत, त्याला काल लागतो. आणि देशही लागतो. देश म्हणजे जसं कोकणामध्ये नारळ आहेत, आता आपल्या इकडे बी आहेत, मात्र तसं आहे का तितकं? हे अपवाद म्हणून आहेत. हे इकडचे आहेत ते कसे येतं? अपवाद आहेत ते. म्हणून देश लागतो आणि कालही लागतो. आता ईश्वर,
ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान, काल आणि देश 6 झाले का? आणि त्याला आद्रष्ट एक. आद्रष्टही मानावं लागतं. आद्रष्टच सगळं कशावर चाललंय खेळ? हा, आद्रष्टही मानावं लागतंय. कारण आद्रष्ट असल्याशिवाय काहीच होत नाही. आणि जर आद्रष्टच असेल तर कितीही प्रयत्न केला तरी ते आद्रष्ट भोगल्याशिवाय संपत नाही. त्याला म्हणायचं आद्रष्ट. म्हणून आद्रष्ट एक लागत आहे. आद्रष्टात जर नसेल तर आपण किती प्रयत्न करा, ते कार्य घडत नाही. एखाद्याला पुत्र संतती होत नाही, काय मानायचं? खूप प्रयत्न करतो तरी पण यश येत नाही. त्याला कारण आद्रष्टच मानावं लागतं. प्रयत्न करून जर फळ मिळत नसेल तर त्याला म्हणायचं आद्रष्ट. जसं शेराच्या झाडाला फळच नसतं, शेराच्या झाडाला फळच नाही, त्याचं ते आद्रष्ट आहे. झाड आहे पण त्याला फळ नाही, ते काय? आद्रष्ट आहे. मग थोडस म्हणू का, संसार आहे पण त्याला फळ नाही, हे संसाराचं आद्रष्ट आहे. बघा ना, संसार कसं आहे, शेराच्या झाडासारखं हिरवगार दिसतंय, मात्र फळ नाही त्याला. फळ कशाला म्हणतात? ज्या फलामध्ये आपली पूर्ण इच्छा होईल, आपल्या पूर्ण कामना होतील, त्याला काय म्हणायचं? फल म्हणायचं. कारण ज्या फलानं दुःखाची निवृत्ती होते त्याला फल म्हणते. आणि एखादं फळ मिळालं आणि ते दुःख रूप आहे, त्याला फल कसं म्हणा? नवसानं लेकरू हो म्हणून नवस केले आणि ते नवसानं झालंय आणि त्यानं दुःख द्यावं, पुन्हा त्यानं काय करावं? दुःख द्यावं. आणि मग ते रागा वैतागानं काय म्हणतंय ते माणूस, नसतं झालं तर बरं झालं असत. फलाचा त्याग आहे का नाही? मग त्याला फल म्हणतात का? मग तसं हे संसार कसा आहे? दुःखरूप आहे, याला फल म्हणता येईल का? म्हणून हे संसाराचं काय आहे? आद्रष्टच आहे. तसं याचं वर्णन प्रत्येक जणांना केलंय आणि कोणीच याला चांगलं म्हणलं नाही. हे त्याचं आद्रष्ट आहे. संसाराला कोणीतरी चांगलं म्हणावं ना. आता जे संसारात आहे ते म्हणते ना, ते तर म्हणणारच ना हो. आता जे संसारात आहे ते, बाजारात एखाद्यानं जर मोडती गाय जरी नेली इकायला तर ते म्हणते लय दूध देते हो, लंगडी झाली म्हणून काय झाली. हा, तिचं जर तूप केलं तर इतकुशाच दुधामध्ये 1 लिटर मध्ये 1 किलो तूप निघत आहे. असं सांगत येत. पण ते काय खरंय का? तसं संसारातलं सुख हे काय खरंय का? मग देशही लागतो आणि कालही लागतो, है का नाही? देश काला वाचून कोणतीच कार्य घडत नाही. कार्य घडण्यासाठी हे सर्वांना माहित आहे, देश आणि काळ लागतो. म्हणून विमान उतरायला देशच लागतो. तो तसं ते अरेंजमेंट पाहिजे तशी, कुठे विमान उतरत का? है का नाही? आणि ते देश तर लागतोच आणि काळ सुद्धा लागतो. विमान पण या काळात उडत नाही.
जर वारं सुटलेलं असलं तर नाही म्हणते आता ते योग्य नाही. आता रेल्वे कुठून बी चालती का? तिला ती पटरीत लागते चालायला. कारण असल्याशिवाय कार्य घडतच नाही. म्हणून ही जी कारणं सांगितली, ही कारणं कशी आहेत? आहेत साधारणच, पण यायच्या वाचून होत नसून यायला साधारण म्हणले बघा. आता हे का साधारण कारण आहेत काही, पण ह्याला सुद्धा काय म्हणले तर साधारणच कारण म्हणले तर. आता देश काल हे एकतरी समजा असाधारणामध्ये हाय तो, तरी पण त्याला साधारणच म्हणले तर मग असाधारण कसं असन? आणि नंतर देशकाल हे एक कारण आहे आणि अदृष्ट हे एक कारण आहे. त्या अदृष्टालाच पाप पुण्य किंवा धर्म अधर्म हे जरी म्हटलं तरी चालतंय. आणि प्रागभाव हे एक कारण लागतं. प्रागभाव म्हणजे काय? त्याच्यात घडण्याची क्षमता, कार्य घडण्याची प्रागभाव लागतो. त्याच्यात घडण्याची क्षमता. उत्पत्ती, प्रागभाव म्हणजे काय? उत्पत्ती. ही उत्पत्ती एक कारण लागतं. आणि प्रतिबंधक अभाव. आणि जर इतके कारण असूनही किती? 8 कारण आहेत. 8 आहेत कार्यासाठी लागणारे कारण 8 आहेत, पण प्रतिबंधक अभाव आहे. कार्य होईन का? प्रतिबंधक अभाव म्हणजे ते कार्य न होऊ देण्यासाठी अडचण, विरोध. हे 8 कारण मिळून लग्नाची तयारी केली. नवरदेव नवरी ज्यावेळेस त्या याच्यावर चढतात स्टेजवर, तिथवर 8 कारण समजायची पूर्ण झाले. तिथवर जाण्यासाठी 8 कारण लागले त्यांना. आता एकच कारण राहिले, काय? अक्षदा टाकायच्या. एकच राहिलं ना ते कारण. त्याला सुद्धा प्रतिबंधक जर अभाव आला, लग्न होत नाही. बामन जर सावधान पहिल्याच प्रस म्हणला आणि कोण पोलिसांना म्हणला, पोलीस म्हणला ए शादी नाही हो सकती, मिटलं का? मुलीचं वय किती आहे, मुलाचं वय किती? प्रतिबंधक अभाव आल्यावर. आणि तिथं पोलीस जर नसता आला तर होत नव्हतं का? पण प्रतिबंधक म्हणून पोलीस मानावं लागेल का नाही? सत्ता मानावी लागेल का नाही? तसं हे कारण आहे. तर कार्यासाठी लागणारे हे कारण आहेत. कशी आहेत? हे साधारण आहेत. हे साधारण कारण असल्याशिवाय मात्र कार्य घडतच नाही. बरं इतक्यावरच होतंय का ते? ही साधारणच झाली. ही कारण नाही, ही साधारणच झाली. पण अजून असाधारण कारण बी लागत आहे. कारण कार्य होण्यासाठी 2 कारण लागतात, हे आपल्याला माहित आहे का नाही? एका कारणापासून काही घडत नाही. आता हे एकच कारण झालं नाही, कोणतं? साधारण. हे इतके हे कार्य येतं. हे जे कारण सांगितलेत ना, यांच्यापासून कार्य होण्यासाठी हे इतके कारण लागतात. हे किती? 9 कारण लागतात. पण हे कसे? साधारण आहेत हे. पण हे
एकातच मोडत येत ना. हाय तर 9 पण साधारणामध्ये काय मोडतात हे. मग साधारण कारणामध्ये हे एकच म्हणायचं. साधारण कारण. आता याच्यातलं कोणचंही नाव घेतलं तर कोणतं कारण? साधारण कारण आहे का नाही. मग साधारण कारण एक लागतंय आणि असाधारण एक कारण लागतंय. मग असाधारण कशाला म्हणायचं? जे एकाच कार्यास कारण होते. एकाच कार्यास कारण होते, दुसऱ्या कार्यास कारण होत नाही. दुसऱ्या कार्यास कारणच होत नाही, ते त्या कार्याचे असाधारण कारण. आता असाधारण कारण आणि साधारण कारण. साधारण कारण 9 आणि यामध्ये असाधारण कारण. आणि त्या असाधारणापासून काय होतंय? ते एकाच कार्याला कारण होतंय, दुसऱ्या कार्याला. एकाच कामाला पडतंय, ते एकाच कामाला पडतंय कारण. दुसरं त्याच्या ठिकाणी कारण होतच नाही, कार्य होत नाही आणि ते कारण होत नाही. मग ज्याच्यापासून एकच कार्य घडतंय त्याला काय म्हणायचं? आणि ज्याच्यापासून अनेक कार्य घडतात, अनेक कार्याला कारण असते, ते साधारण कारण. अनेक कार्याला जे कारण असते, आणि अनेक कारण असतात. अनेक कार्याला अनेक कारण. आता हे अनेकच आहेत ना, हे का नाही. मग ते साधारण. आणि असाधारण एकाच कार्याला ते कारण होतंय, त्याच्यापासून दुसरं कार्यच होत नाही. मग ते कसं? जर आपणाला मोठ शिवायची, मोठ पहिल्या मोठी होत्या, ती मोठ शिवायची, फाटली मोठ, पाणी गळायले, अर्धीची आली, हाणणार बेजार, बैल बेजार, म्हणून ती मोठ कुठे न्यावा शिवायला? का कुठे बी जमती का? टेलर कडे नेल्या जमन का? ती चांभाराकडेच न्यावं लागेल ना, कारण ती शिवणारा कोण आहे? दुसरं कोणी आहे का शिवणार? आणि मग तो चांभार कसा झाला? आणि ते काय काम करते का दुसरं? शिवायचंच काम करते ते. म्हणजे असाधारण कारण, त्याच्यापासून एकच कार्य घडत आहे, दुसरं कार्य होत नाही, त्याला म्हणायचं असाधारण कारण, है का नाही. रेल्वेच्या पटरीनं आपल्याला मोटरसायकल न्यायची का? ते तरी समजा आपल्याला वजन तोला याचं नाही. जीप, टेम्पो, ट्रक, काहीतरी कोणचं तरी वाहन, इतके मोठे वाहन आहेत की त्याच्याहून काय चलती? रेल्वे. फक्त रेल्वे चलती. मग ती पटडी काय? है का नाही. आणि त्याच्याहून ती एकच रेल्वे चलती, याला म्हणायचं असाधारण. एका कारणापासून एकाच कार्याची उत्पत्ती होते, त्याला काय म्हणायचं? आणि रोडवरून भिकाऱ्याची बी वरात नाही काढायचं. मग ती वरात भिकाऱ्याची है का ना, श्रीमंताची काढायचं. मग ती रोड कसा आहे? साधारण मध्ये जाते, है का नाही. आणि रेल्वे पटडी तस असाधारण कारण हेही मानावं लागेल आणि साधारण कारण हेही मानावं लागेल.
मग साधारण कशाला म्हणायचं आणि असाधारण कशाला म्हणायचं? असाधारणाची व्याख्या सांगतो यांनी सांगितलेली. दंड चक्रादी फक्त घटास कारण आहेत. दंड चक्रादी, दंड म्हणजे थापटणं आणि चक्र म्हणजे चाक. हे ब्राह्मणाच्या इथं असतंय ना, कुठं? हा, कुंभाराच्या इथं नाही, कुंभाराच्या इथलं दंड आणि चक्र हे कसे आहेत? घटालाच कारण आहेत. पट्याला कारण आहेत का? पट्याला म्हणजे कापडाला. आणि कापडाला काय लागत आहे? फणी, धोटे, हे कापडाला कारण आहेत. आणि ते कापडाचे जे काही साधन आहेत का, कारण आहेत का, ते घट्याला कारण होत नाहीत. आणि घटाचं चाक आणि ते थापटणं कापडाकडं नाही चलत. तसं घटा म्हणून दंड चक्रादी ही घटाची असाधारण कारण आहेत. ही कोणती कारण झाली आता? असाधारण कारण झाली. म्हणून असाधारण कारणासच करण म्हणतात. याला काय म्हणायचं? असाधारण कारणाला करण म्हणायचं. ते असाधारण आहे. आणि असाधारण कारण जे असतं का, त्या कार्यात प्रवेश करीत नाही. कार्यात राहत नाही ते असाधारण कारण. आणि त्याच्या वाचून तर त्याला म्हणायचं असाधारण. मग साधारण कारण कार्यामध्ये त्याचा प्रवेश असतो साधारण कारणाचा. म्हणून इंद्रिय संबंधाने, इंद्रियाच्या संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते. आता ही काय सांगितली? साधारण आणि असाधारण कारण सांगितली. आता ते जुळून देतात. काय म्हणतात? इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष ज्ञान होते. इंद्रिय संबंधाने काय होते? कशाचे? विषयाचे, हे की नाही? आणि ते विषयाचं ज्ञान होणं म्हणजेच काय? प्रमा, है का नाही? अबाधित. आपल्याला आता समजा इथं हे ग्रंथ दिसायला, हे कोणचं ज्ञान आहे? आता हे ग्रंथ म्हणून प्रमा मानता नाही तर प्रत्यक्ष आहे का नाही? आणि ते प्रत्यक्ष ते बाधित आहे का? हे बाधित आहे का? बाध होत आहे का याचा? जसा रज्जू सर्पाचा बाध होत आहे तसा एखादा घट आहे, गाडग आहे, आणि ते गाडगा आपण पाहिलो त्या गाडग्याला, त्याचं काय झालं? आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान झालं. मग त्या ज्ञानाला कोणचं ज्ञान म्हणायचं? त्या प्रत्यक्ष ज्ञानाला काय म्हणायचं? प्रमा. ते ज्ञान कोणतं झालंय? कामून झालं प्रमा. कारण ते बाधित नाही. अबाधित ज्ञानाला आधी काय मला सांगितलंय मग ते अबाधित अर्थास जे विषय करतं त्याला प्रमा म्हणतात, है का नाही? मग घटाचं ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस ते प्रमा ज्ञान म्हणायचं. कारण घट बाधित होतो का? व्यावहारिक सत्य तो सत्यच आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. तसं हे इथं म्हणतात इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते. कशाने? इंद्रियाच्या संबंधाने. इंद्रिय संबंधाने म्हणजे कारण ज्ञान कशाने होते? वृत्तीने होते, है का नाही?
आणि वृत्ती प्रमात्याकडून येते, अंतःकरणातून येते, है का नाही? आणि ती कुठून येते? ज्ञानेंद्रियातून येते. डोळ्यातून. डोळा हे काय आहे? ज्ञानेंद्रिय. कान हे काय आहे? ज्ञानेंद्रिय. असे हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना. आणि 6वं मन आहे. हा, 6वं मन हे काय आहे? ज्ञानेंद्रियच आहे बर का. ते जसं स्मृती प्रमाण आहे म्हणले ना, हा, तस या ठिकाणी हे 6 व्हायलेत म्हणून कुठं कुठं मनालाही ज्ञानेंद्रिय म्हणून म्हटलं नाही. पण मन ही ज्ञानेंद्रियच आहे. तसं आता हे ज्ञान इंद्रियानं जे ज्ञान होत आहे का? आता काय काय मनानं ज्ञान होणारच नाही इंद्रिया वाचून. हा, मग मनाला इंद्रिय म्हणावं लागेल का ज्ञान इंद्रिय? तस वृत्ती ज्या वेळेस इंद्रियामार्फत विषयापर्यंत जाते, घटापर्यंत जाते आणि घटाचं ज्ञान होतं, तर त्या ज्ञानाला म्हणजे प्रत्यक्षच होणार की मग ते ज्ञान. आणि ते ज्ञान बाधित होत नाही, कारण ते व्यावहारिक सत्यतलं आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रमाज्ञान म्हणायचं. म्हणून ते म्हणले इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते, तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे ईश्वरादी आहेत. ते ज्ञान होण्याला कारण काय आहे? साधारण कारण. ते 9 कारण. तितके लागत ते ज्ञान व्हायला, तितकं ते घटाचं ज्ञान व्हायला. कारण त्याच्या वाचून कोणतेही कार्य होत नाही, कोणतेच कार्य होत नाही त्या 9 कारणा वाचून. तसेच प्रत्यक्ष प्रेमेची नेत्रादी इंद्रिय, प्रत्यक्ष प्रेमेची, आता प्रमा काय? घटाचं ज्ञान आहे का नाही? आणि ते प्रत्यक्ष व्हायला ना, ह्या प्रत्यक्ष प्रेमेची ही साधारण कारणे आहेत. असाधारण कारणे. प्रत्यक्ष प्रेमेची नेत्रादी इंद्रिय काय आहेत? आता इंद्रिय काय झाली? असाधारण कारणे. आणि साधारण कारणे ती 9 आहे का नाही? आणि ज्या इंद्रियातून वृत्ती निघाली, ज्या विषयाचं ज्ञान करून घ्यायली, मग ते इंद्रिय. आता मग कानाची वृत्ती असेल, काय ऐकायचं असेल तर कानातून वृत्ती बाहेर निघेल, आहे का नाही? काय पाहण्याचा विषय असेल तर डोळ्यातून वृत्ती बाहेर निघेल. काही जिभेनं चाकायचा जर असेल, म्हणजे हे 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत का, ह्या ज्ञानेंद्रियातून जी वृत्ती बाहेर निघेल, ती वृत्ती इंद्रियामार्फतच निघणार आणि विषयापर्यंत ती पोहोचणार, आहे का नाही? आणि मग ते ज्या वेळेस ते ज्ञान होण्याला, ते जी प्रमा होण्याला, प्रमाज्ञान होण्याला जे कारण आहे का, ते असाधारण कारण आहेत. ती असाधारण कारण कोणती? इंद्रिय. म्हणून इंद्रिय ही काय आहेत? असाधारण कारण आहे. आणि त्या असाधारण कारणालाच काय म्हणायचं? करण. हे काय आहेत? करण आहेत. मग यांच्यापासून एकच ज्ञान होतंय. एकापासून एकच ज्ञान होतंय. डोळ्यानं ऐका येत नाही, डोळ्यानं म्हणजे मोठ जर शिवायची असली, पकाळ जर शिवायची असली तर चांभाराकडेच जावं लागतंय. ते त्याचाच विषय. तसा डोळ्याचा, कानाचा ऐकणे, हे त्याच्यामध्ये ते काय करणार? कार्य करणार. दुसरा अजिबात करणार नाही. तुम्हाला याच्या अगोदरी सांगितलं होतं ना, कानाला म्हणलं ना, कानोबा जर शकते बघून ये बरं, ते म्हणते मला नाही जमत म्हणते. आणि डोळ्याला म्हणलं ऐका जाऊ जरा सग जाऊन, पोती रोज असते डोळ्याला, ते म्हणते मला नाही जमत. मी पाहून येतो, नुसतं पाहून येतो,
पण ऐकत नाही. असं या ठिकाणी हे असाधारण काय आहेत? हा, म्हणजे इंद्रिय हे असाधारण, म्हणून त्या असाधारण जे कारण आहेत का त्याला करण म्हटले. करण है का नाही? म्हणून प्रत्यक्ष प्रेमेची इंद्रिये ही करणे आहेत. त्या इंद्रियास प्रमाण ही म्हणतात. त्या इंद्रियालाच काय म्हणायचं? हा, ही प्रमाणच आहेत. आणि ह्या प्रमाणापासूनच आपल्याला काय व्हायले? आता ज्ञान व्हायले. तर मग ही इंद्रिय संबंधानं व्हायलेत का नाही? असाधारण कारण लागायलेत. आणि केवळ असाधारण कारणानं ज्ञान होईल का? त्याला साधारण कारणही लागतात, है का नाही? आता साधारण कारण वाचून घटाची उत्पत्ती होईल का? हा? आणि असाधारण कारण वाचून घटाचं ज्ञान होईल का? एका विना एक कामानं हे सगळंच लागत आहे. आणि इतकं असलं तर कार्य घडत आहे. बायको असली तर नवरा होत आहे, बायको नसली तर, आणि मूल झालं तर बाप होत आहे. मूलच नाही झाल्यावर बाप कुठून होईल? मग याचा अर्थ काय? मूल झालं तरच काय होत आहे ते? मग मुलापासूनच बाप होत नाही का? असं म्हणायला काय हरकत नाही ना. मुलापासून काय होतो? बाप होतो. मग त्या बापाचं साधारण कारण का असाधारण कारण म्हणायचं? तर या ठिकाणी साधारण कारण आणि असाधारण कारण सांगितले. आणि प्रमाज्ञान ज्या कारणानं होतंय ते असाधारण कारण आहे. आणि त्याच असाधारण कारणाला करण म्हणतात. आणि तेच करण हे इंद्रिय आहेत, है का नाही? म्हणून ही इंद्रिय यांना प्रमाण म्हणतात. इंद्रियालाच काय म्हणायचं? प्रमाण आहेत. आणि या प्रमाणापासून जे ज्ञान होतं का त्याला प्रमा म्हणतात. प्रमाणापासून जे ज्ञान होतं का त्याला काय म्हणायचं? प्रमा म्हणतात, है का नाही? आणि असाधारण कारणापासून होतंय, असाधारण कारणापासून व्हालंय, असाधारण कारणापासून व्हालंय, म्हणून त्याला काय म्हणायचं? करण म्हणायचं, है का नाही? त्याला कारण म्हणायचं नाही. कारण बाहेर आहे, हा, करण हा अंत करण, है का नाही? आणि बाह्य करण, बाह्य करण जे आहे ते कुठं आहे? ईश्वरादी आहे. आणि ते साधारण आहे. आणि अंतकरण हे विशेष आहे, म्हणून याला करण म्हणायचं. खूप चिंतनीय विषय आहे हा. पण आता वेळ झालाय. उद्या शिष्याला याच्यावर एक शंका व्हायली, ती शंका आपण उद्या घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.